नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का तुम्हाला घरकुलची वाट बघत असाल तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, याचा संपूर्ण व्हिडिओ होणार आहे। आता घरकुलची जर का वाट बघत असाल तर तुम्हाला आता घरकुल मिळणार आहे। तर कशा पद्धतीने तुम्हाला घरकुल मिळणार आहे, त्याच पद्धतीने त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तुम्ही कशामार्फत याचा पाठपुरावा करू शकता, याची संपूर्ण माहिती A to Z फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला घरकुल मिळेपर्यंत याची संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय असा की घरकुल कोणाकोणाला मिळणार आहे। तर हे घरकुल जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्यांचं ड यादीमध्ये नाव आहे त्यांना हे घरकुल मिळणार आहे। त्याच पद्धतीने तुमचं जर का घरकुल ड यादीमध्ये नाव नसेल तरी सुद्धा तुम्हाला घरकुल कशा पद्धतीने मिळवायचं आहे याची सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमधून देणार आहोत। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं असं की तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आहे का हे तुम्हाला कसं समजणार, तर पंचायत समिती किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल ड यादी जी आहे तर त्या यादीमध्ये आमचं नाव आहे का, आणि ती यादी तुम्हाला स्वतः पाहायची आहे। ती पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं नाव आहे किंवा नाही। आता मित्रांनो, महत्त्वाचा विषय असा राहतो की तुम्हाला घरकुल मिळणार कसं। तर मित्रांनो, शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सर्व ग्रामपंचायतींना आता काही उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत। तर त्या उद्दिष्टामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोकांना अशी घरकुले मंजूर करून देण्याचे प्रस्ताव जे आहेत ते शासनाने दिलेले आहेत। म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक किंवा सरपंच यांना आदेश देण्यात आलेले आहेत की ज्यांची ज्यांची ड यादीमध्ये नावे आहेत त्यांचे प्रस्ताव जे आहेत ते पंचायत समितीकडे सादर करायचे आहेत, आणि प्रस्ताव सादर करून एकदम फास्ट प्रोसेस आहे, त्यांना लगेच करारनामा करून घ्यायचे आहे आणि यांना पैसे मिळणार आहेत। तर अशा पद्धतीचे मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता तुम्ही म्हणाल यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार, तर मित्रांनो जास्त कोणतीही कागदपत्रे लागणार नाहीत। यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड, जर का तुम्ही लाभार्थी असाल तर तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, त्यानंतर तुमचा आयडेंटिटी साईज फोटो, त्यानंतर तुमचं बँक पासबुक झेरॉक्स आणि रेशन कार्ड, इतकी कागदपत्रे लागणार आहेत। त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमच्या जागेचा जो 7/12 उतारा असतो तो 7/12 उतारा, जर का 7/12 उतारा नसेल तर तुमच्या घराचा 8 उतारा देखील चालू शकतो। तर हा उतारा तुम्ही दिल्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुद्धा पूर्ण होणार आहे। आता ही प्रोसेस पूर्ण झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर नमुना ड यादीमध्ये नाव आहे अशा लोकांची सुद्धा नावे घेतली। परंतु आता महत्त्वाचा विषय असा राहतो की तुमचं नमुना ड यादीमध्ये नावच नाही। आता काय करायचं, तुमच्या ग्रामसभेमध्ये तुमच्या अध्यक्ष व सचिवांची परवानगी घेऊन तुमचं नाव जे आहे ते नमुना ड यादीमध्ये घेण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता। आता तुम्ही अशी रिक्वेस्ट केल्यानंतर तुमच्या ग्रामसभेमध्ये ठराव झाल्यानंतर तुम्ही तुमचं नाव जे आहे ते नमुना ड यादीमध्ये टाकू शकता आणि तिथून पुढे तुम्हाला घरकुलचा लाभ घेता येऊ शकतो। त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला योजनेचे जर का लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर जर का मिळवायचे असतील तर काय करायला लागेल, तर मित्रांनो सगळ्यात सोपा उपाय आहे। तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। सरकारी योजना असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या किंवा ग्रामपंचायतच्या योजना असू द्या, संपूर्ण योजना तुम्हाला सर्वात अगोदर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटत राहतात। त्यामुळे लगेच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचंय। आता महत्त्वाचा मुद्दा असा येतो की तुम्ही जर का ओबीसी मध्ये असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर घरकुल भेटणार आहे। ते कसं, तर प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय तुम्ही सोडून द्यायचा आहे। मोदी आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुल लगेच मिळून जाते। तुमच्या जर का गावाला मोदी आवास योजनेची जर का उद्दिष्टे असतील तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जायचं आणि डायरेक्टली तुम्ही प्रस्ताव सादर करायचा आहे। मोदी आवास योजनेचा प्रस्ताव जर का सादर केला तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं घरकुल जे आहे ते मंजूर होऊन मिळणार आहे। आता घरकुल झालं मोदी आवास योजनेतून। आता तुम्ही म्हणाल तुम्ही ओपन पण नाही आणि ओबीसी पण नाही, तर तुम्ही जर का एससी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला रमाई आवास योजनेमधून कधीही कुठल्याही दिवशी हे फॉर्म जे आहेत ते सबमिट करून घेतले जातात। तुम्ही रमाई आवास योजनेअंतर्गत तुमच्या पंचायत समितीला जाऊन जर का प्रस्ताव सादर केला तर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला मंजुरीचं पत्र येतं आणि करारनामा करून घेतला जातो। तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओचं मेन रिझन जे आहे ते आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर अशा गावांना उद्दिष्टे प्राप्त झालेले आहेत आणि भरपूर प्रमाणात उद्दिष्टे प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जे आहे ते घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायतमध्ये जाऊन अप्लाय करायचं आहे। तुमच्या ग्रामसेवकांशी विचारपूस करायची आहे किंवा तुमचे सरपंच ग्रामसेवक जे असतील त्यांच्यासोबत बोलायचं आहे की आम्हाला अशा अशा पद्धतीने घरकुल आलेले आहेत किंवा अशा अशा पद्धतीने ग्रामपंचायतीला उद्दिष्टे आलेली आहेत, तर ती किती उद्दिष्टे आहेत आणि आमचं नाव त्यामध्ये बसेल का। 100% तुमचं काम हे घरकुलचं होऊन जाणार आहे। मित्रांनो, जर का काही अडचणी असतील
तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याच पद्धतीने भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.